हो. मुंबईतनं आपल्यासोबत आपला सहकारी कृष्णात आहे. कृष्णात, मुंबईमध्ये आताही काटेकी टक्करच म्हणताल असं सुरू आहे, पण मला विशेष करून तू ज्या भागात आहेस गोरेगावला, तिथे उज्ज्वल निकमांच्या मतमोजणी तिथे होती. उज्ज्वल निकमांबद्दल अनेकांना वाटत होतं की नवखे उमेदवार आहेत. तिथे वर्षा गायकवाड स्ट्रॉंग होत्या. तिथे भाजपने अनेक उमेदवारांची चाचपणी केली. तरीसुद्धा उज्ज्वल निकमांची ही आघाडी ही खूप कमेंडेबल म्हणावी लागेल, खूप महत्त्वाची मानली जाते इथे. नक्कीच सर्वांनाच हे जे आश्चर्यकारक अशा प्रकारचं लीड जे आहे ते उज्ज्वल निकम यांना पाहायला मिळते. कारण पहिल्या फेरीपासूनच उज्ज्वल निकम हे आघाडीवर असलेले दिसते. आतापर्यंत जर त्यांचे जे मताधिक्य आहे ते 23,000च्या वरती गेलेलं आत्ताचे अपडेट जे आहे ते पाहायला मिळते. त्याचबरोबर उज्ज्वल निकम यांच्यासोबतच जो शिवसेना ठाकरे गटाला एक सर्वाधिक जास्त पॉझिटिव्ह आणि सकारात्मक जो मतदारसंघ होता तो उत्तर पश्चिम मतदारसंघ, ज्या ठिकाणी अमोल कीर्तीकर भैया ज्या नावाने ओळखला जातात, त्यांना हा पोषक होता. परंतु आतापर्यंत जे लीड जर पाहायला गेलं तर तिथून रवींद्र वायकर शिंदे गटाचे हे आघाडीवर असलेले पाहायला मिळतात. परंतु आत्ता त्यांचं लीड जे आहे ते रवींद्र वायकर यांचं कमी होताना पाहायला मिळते. 9,000वरून थेट आता 5,155वर रवींद्र वायकर हे देखील आलेले आहेत. परंतु दुसरीकडे तिसरा मतदारसंघ जो आहे तो खास करून मुंबई भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, तो उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ. हा मात्र अगदी 50,000च्या वरती हे पियुष गोयल यांचं मताधिक्य असलेलं पाहायला मिळते. दुसरीकडं पश्चिम उपनगरातले तिन्ही मतदारसंघ जे आहेत ते एकीकडं महायुतीला कल देताना दिसून येत आहेत, तर दुसरीकडं शहर आणि पूर्व उपनगर असा भाग जो आहे तिथले मतदारसंघ मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने असलेलं पाहायला मिळतात. सुरुवातीला दक्षिण मुंबईचा विचार केला तर सुरुवातीला दक्षिण मुंबईच जरी यामिनी जाधव जी कृष्णात येतो. सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू आपण. बाकीच्या मतदारसंघांमधले अपडेट तुमच्याकडे घेऊ. तुमचा धन्यवाद.